भाजी आणायला कधी पण जर लेट गेलं ना तर भाजी स्वस्त भेटते म्हणजे भेटतेच, आणि घ्यायचं नसेल ती पण भाजी मी घेऊन येते, म्हणजे आठवड्याभराची भाजी असं मी घेऊनच येते. तर आज मला खास करून जायचं होतं 2 भाज्या म्हणजे 1 दिवसाची भाजी आणण्यासाठी आणि सफरचंद आणायचे होते. तर सफरचंदवाल्या ज्या ताई आहेत ना त्या 9:30लाच जातात. मग मी गेलेच होते 9:30च्याच टायमिंगला. तर मग पहिले मी त्या ताईंकडे गेले, सफरचंद घेतले 1 किलो. मग भाजीच्या इथे गेले जिथे भाजी विकणारे असतात, एका दादांकडे गेले, त्यांच्याकडे काकडी, टोमॅटो, गाजर असं काही होतं, वाटाणा वगैरे. त्यांना म्हणलं वाटाणा कसा दिला, तर ते बोलले की वाटाणा एवढाच राहिलेला आहे, 4 किलो आहे, तुम्हाला 100 रुपयाला देतो, सगळा घेऊन जावा. मी म्हटलं हो एवढा वाटाणा घेऊन काय करू मी, तर ते म्हटले 80 रुपयाला 4 किलो देतो, सगळा घेऊन जावा. आता मला थोडा ठेवायचा पण नाही आणि थोडं थोडं विकायचं पण नाही. म्हटलं ठीक आहे, मम्मीला अर्धा देईल आणि मी अर्धा घेईल. तर 20 रुपये किलोप्रमाणे मला हा पडला, 4 किलो 80 रुपयाला. त्यानंतर बटाटे पण घेतले मी, अर्धा किलो घेतले, 1 किलो टोमॅटो घेतले, 1 पाव वांगे घेतले. वांगे थोडे मला शिळेच भेटले बरं का. त्यानंतर सफरचंद घेतले 1 किलो, 2 प्रकारच्या काकड्या घेतल्या मी, एक गावठी असते ती कडू लागत नाही ती, आणि एक व्हाईट कलरमध्ये जी होती ती. आणि पुढे नाही तर टरबूज पण आहे बघा, टरबूज आणलंय मी. याला आमच्याकडे टरबूज बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही मंडईत गेल्यावरती सगळीच भाजी आणता की 1-2 दिवसाची आणता हे पण कमेंट करा. चला बाय.